नमस्कार. जय जवान या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, जास्त विचार करू नका, नाहीतर बोहऱ्यासारखे फिरत राहाल. खड्डा पडेल परंतु प्रगती होणार नाही. महर्षी व्यास म्हणतात की क्रियाशून्यतेपेक्षा चुकीच्या मार्गाने जाणे अधिक बरे. निष्क्रिय मनुष्य जागेवरच कुजत बसेल. चुकीच्या मार्गाने जाणारा योग्य मार्गावर येऊ शकेल. म्हणून नेहमी कार्यरत राहा. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका महान धर्मात्मा राजाची गोष्ट सांगणार आहे. यमुना नदीला मिळणाऱ्या जला आणि उपजला या दोन नद्यांच्या परिसरात शिबी देशाचा राजा उशिनर हा राज्य करीत होता. उशिनर राजा फार मोठा धर्मात्मा म्हणून प्रसिद्ध होता. त्याने आपल्या आयुष्यात अनेक यज्ञ केलेले असतात आणि अनेक यज्ञ करून त्यानं इंद्रापेक्षाही वरचढ स्थान प्राप्त केलेलं असतं. प्रचलित यज्ञ पद्धतीला अत्यंत कर्मठपणानं राबवून हा यज्ञ करीत असतो. तरी सुद्धा त्याच्या वागण्यात सर्वभूती समभाव ही भूमिका असल्यामुळं तो अत्यंत लोकप्रिय झालेला असतो. इंद्राला याची उशिनर राजाची ही डोळस श्रद्धा बघून त्याला धोक्याची घंटा वाजायला लागते त्याच्या डोक्यात. तो हा उशिनर राजा फार मोठा होऊन जाईल, त्याची सत्व परीक्षा घेण्याचा हा इंद्र विचार करतो आणि आपल्या बरोबर अग्नीला घेऊन तो उशिनर राजाच्या शिबिराज्यात प्रवेश करतो. अग्नीला तो कपोत पक्षाचं रूप देतो आणि स्वतः शिकारी श्वेन पक्षाचं रूप घेतो आणि त्या कपोत पक्षाचा पाठलाग करीत हा श्वेन पक्षी त्याच्या पाठीमागे लागतो. कपोत पक्षी प्राणाच्या भयानं धावत जाऊन उशिनर राजाच्या मांडीवर जाऊन बसतो आणि आपल्याला संरक्षण मिळाले याची खात्री झाल्यानंतर तो शांत होतो आणि त्याचा पाठलाग करीत येणारा हा श्वेन पक्षी, इंद्र कपट वेशधारी श्वेन पक्षी तिथे येतो आणि उशिनर राजाच्या मांडीवर बसलेल्या कपोताला बघून त्याचा नाईलाज होतो आणि तो उशिनर राजाला म्हणतो की महाराज, अहो महान धर्मात्मा म्हणून तुमची या जगात ख्याती, अधर्म तुमच्या वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाही असं लोक म्हणतात आणि आज तुम्ही हे अधर्माचं काम कसं करतायत? हा कपूत पक्षी माझा आहार आहे आणि त्याला खाल्लं तरच माझा प्राण वाचणार आहे. त्याचा आहार जर मी केला तरच माझं प्राण वाचणार आहेत आणि माझे प्राण वाचले तर माझ्यावर अवलंबून असणार माझं कुटुंब, त्यांचे प्राण वाचणार आहेत. त्यामुळं तुम्ही हा कपोत पक्षी माझ्या स्वाधीन करा. आपल्या मांडीवर थरथर कापणाऱ्या कपोत पक्षाच्या पाठीवर हात फिरवीत उशिनर राजा म्हणतो की हे पक्षीराज, हा कपोत पक्षी प्राणभयानं थरथर कापतोय, तो तुला भिवून माझ्या आश्रयाला आलेला आहे आणि आश्रिताचं रक्षण करणं हा माझा धर्म आहे आणि मी तो धर्माचं मी त्या पालन करणार आहे. त्यामुळे हा कपोत पक्षी मी काय तुला देऊ शकत नाही. तो आपलं दुसऱ्या पक्षाच्या शोधासाठी निघून जा. त्यावेळी हा कपट विषधारी इंद्र उशिनर राजाला म्हणतो की महाराज, अहो या एका कपोत पक्षासाठी तुम्ही आमच्या 6 जणांचं प्राण घ्याल. हा जर कपोत पक्षी मिळाला नाही तर भुकेने माझे प्राण कासवीस झालेले आहेत, माझा मृत्यू होईल आणि माझ्यावर अवलंबून असणारी माझी मुलं, लहान लहान मुलं, माझी पत्नी यांचा अंत होईल. आमच्या 6 लोकांचा अंत होईल. तुम्ही धर्माचा आणि अधर्माचा विचार करताना पापाचा आणि पुण्याचा सुद्धा विचार करा. ज्या गोष्टीमुळं, ज्या कृतीमुळं जास्त पुण्य लागतं ती कृती करावी असं शास्त्रवचन आहे. एका कपोत पक्षाला वाचवून तुम्ही आमच्या 6 जणांचे प्राण घेणार आहात. तेव्हा तुम्हीच विचार करा की तुम्हाला जास्त पुण्य मिळवायचं आहे की कमी पुण्य मिळवायचं आहे. श्वेन पक्षाचे विचार ऐकून राजा, एवढा मोठा धर्मात्मा राजा, तो स्वतः विचारत पडतो, कारण श्वेन पक्षाचा युक्तिवाद अचूक असतो. ते श्वेन पक्षाला म्हणतो की हे पक्षीराज, तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु
हा कपोत पक्षी माझ्या आश्रयाला आलेला आहे आणि त्या आश्रिताचं संरक्षण करणे हे हा माझा धर्म आहे. त्या धर्माचं पालन मी कुठल्याही परिस्थितीत करणार. तुला या पक्षाच्या बदल्यात काय हवं असेल तर माग. तुला काय मागेल ते देतो किंवा माझं संपूर्ण शिबिर राज्य म्हटलं तरी तुला देतो. पण हा पक्षी काय तुम्हाला मागू नकोस. त्यावेळी श्वेन पक्षी ह्याला राजाला म्हणतो की महाराज, तुमचं राज्य घेऊन मला काय करणार आहे. माझ्या पोटात आता भूक लागलेली आहे. माझं प्राण भुकेमुळे कासावीस झालेले आहेत. हा पक्षी माझा आहार आहे. तो आहार मला द्या तुम्ही. आणि मग तुमचं धर्म आणि अधर्माचं व्याख्यान मला ऐकायचं नाही. हा पक्षी माझा आहार आहे. तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा. त्या पक्षाला खाणं हा माझा धर्म आहे आणि माझ्या धर्माच्या आड तुम्ही काही येऊ नका. आणि तुम्हाला जर जास्तच वाटत असेल त्या पक्षाची दया येत असेल तर त्या पक्षाच्या बदल्यात, त्या पक्षाच्या वजना इतकं तुमच्या शरीरातलं मांस मला द्या. उशिना राजाला श्वेन पक्षाचं बोलणं ऐकून अतिशय आनंद होतो. आपला धर्म वाचवल्याबद्दल, आपल्या धर्माचं पालन करता आल्याबद्दल तो त्याचे अत्यंत आभार मानतो. म्हणतो, श्वेन पक्षा, तुझा मी अत्यंत आभारी आहे, कारण तू मला माझ्या माझ्या धर्माचं रक्षण करण्यासाठी तू मला मदत केलेली आहेस. मी तुला आनंदानं माझ्या शरीरातलं या पक्षाच्या वजना इतकं मांस देतो. तो तराजू मागवतो. एका परड्यात त्या कपोत पक्षाला ठेवतो आणि दुसऱ्या परड्यात आपल्या शरीरातलं मांस काढून टाकतो. पण हा कपट वेशधारी कपोत पक्षी आपलं वजन वाढवायला सुरुवात करतो. शेवटी नाईलाजानं ते वजन काय होत नाही म्हणून शेवटी राजा स्वतःच त्या पारड्यात जाऊन बसतो आणि आपला महान यज्ञ पुरा करतो. राजाचा, आपलं प्राण त्याग करून गेलेला राजाचा हा धर्म बघून कपट विषधारी इंद्र आपलं रूप प्रकट करतो. तो उशिना राजाची क्षमा मागतो. म्हणतो, राजन, आम्ही तुमची परीक्षा करायला आलेलो होतो, पण तुम्हीच आमची परीक्षा केली. तुमच्या यज्ञासारखा यज्ञ आजपर्यंत झालेला नाही आणि होणार नाही. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुमची कीर्ती अजरामर राहील. आणि कपट वेशधारी इंद्र आपल्या लोकाला निघून जातो. त्या इंद्राचं पुढं काय होतं हे काही कोणाला माहित नाही, परंतु आपल्या देहाचा त्याग करून केलेला यज्ञ, महान यज्ञ, आणि या यज्ञामुळे मिळालेल्या पुण्यामुळं उशिना राजाचं नाव अजरामर होतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय श्री.